चला नमस्कार. बीड जिल्हा पोलीस पाटील तुमची यादी आलेली आहे. आता ही यादी कुठली आहे? परळी उपविभागाची यादी आहे. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ जाहीर त्या ठिकाणी प्रकटन दिलेलं आहे. ज्यांची मुलाखत झाली होती तर त्या सर्वांची पोलीस पाटील भरतीची तुमची निवड यादी दिलेली आहे. त्या निवड यादीमध्ये त्यांनी काय दिलं लक्षात ठेवा. 10/3/2026 निवड यादी कालची आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं बघा, उपविभाग परळी वैजनाथ अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदभरतीची लेखी परीक्षानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार मुलाखती अंती तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. सदर यादीतील ज्या उमेदवारांच्या नावासमोरील बघा तुमचं नाव असेल आणि त्या नावासमोर शेरा असेल, ठीक आहे, शेरा या रकान्यामध्ये प्रोव्हिजनली सिलेक्टेड असं असेल, प्रोव्हिजनली सिलेक्टेड दिसतंय का इथं बघा, तुमचं नाव आणि तुमच्या नावाच्या समोर अशा प्रकारे असेल प्रोव्हिजनली सिलेक्टेड, तर समजायचं तुमचं पोलीस पाटीलसाठी निवड झालेली आहे. परंतु पुढे वाचा, अजून महत्वाचा असं लिहिलेलं आहे, त्यांची निवड ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची का बरं? कारण तुम्ही फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट लावलेले आहेत तर ते बरोबर आहेत का, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट लावलेले आहे का, नॉन क्रिमिनल आहे का, ते सगळं चेक करणार. त्याच्यानंतर तुमची फायनल निवड असणार आहे. त्याच्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचे असून त्या उमेदवारांचे पोलीस विभागाच्या मार्फत नंबर 1 चारित्र्य पडताळणी होणार आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी झाल्याच्या नंतर वैद्यकीय तपासणी असणार आहे. लहान कुटुंबाची पडताळणी केली जाणार आहे. पोलीस पाटील वारस असाल तर त्याची सुद्धा तुमची पडताळणी केली जाणार आहे. तुम्ही माजी सैनिक असाल किंवा गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड असाल, त्या जाहिरातीच्या दिनांकापर्यंत 1095 दिवस म्हणजे 3 वर्ष कार्यरत किंवा राष्ट्रीय छात्र सेना NCC चं प्रमाणपत्र असेल आणि आरक्षणासंदर्भामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जे काय कास्टसाठी फॉर्म भरला ते जात प्रमाणपत्र, त्या जातीचं नॉन क्रिमिनल EWS प्रमाणपत्र, तसंच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी त्याच्या शर्तीच्या अधीन राहून अंतिम निवडीसाठी पोलीस पाटील निवड समिती उपविभागीय परळी वैजनाथ यांचा निर्णय हा अंतिम असेल आणि सर्व अधिकार समितीला राखून ठेवण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ज्या गावातील 2 किंवा 2 पेक्षा अधिक उमेदवार आहेत ज्यांना एकदम सारखे समान गुण पडलेले आहेत, त्यांच्या नावासमोर शेरा रकान्यामध्ये रिझर्व्ड ड्यू टू सिमिलर मार्क असं येणार आहे, अशी नोंद करण्यात आलेली आहे. अंतिम निवड गृह विभाग यांच्याकडील म्हणजे ज्यांना समान गुण पडलेले आहेत सारखेच, सुरुवातीला त्या ठिकाणी तुमचं सगळ्यात महत्वाचं वय चेक केलं जाणार आहे. दोघांचं वय सारखं असेल, एज्युकेशन चेक केलं जातं, ठीक आहे, वेगवेगळे. तर तो निर्णय जो आहे 22/8/2014 आणि तो निर्णय होणार आहे. सदर यादीतील ज्या उमेदवारांच्या नामासमोर रकान्यामध्ये प्रोव्हिजनली सिलेक्टेड आणि रिझर्व्ड ड्यू टू सिमिलर मार्क असे नमूद केले आहे, त्या उमेदवारांच्या सर्व मूळ कागदपत्र कुठले, जो मी जाहिरातीत माझं 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे काय लिहिलं ते मूळ कागदपत्राची आणि जाहिरातीमधील अटी व शर्तीची पूर्तता केल्यानंतर नियुक्ती आदेश पारित करण्याची कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कोण आहे? अरविंद लाटकर म्हणून दिलंय, उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती परळी वैजनाथ, तिथं शिक्का दिलेला आहे. आता लिस्ट मध्ये काय काय दिलेलं बघून घ्या. लिस्ट परळी उपविभाग पोलीस पाटील पदभरती 2026 दिनांक 22 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि नंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणानुसार तात्पुरती निवड यादी तुमची दिलेली आहे. तुमचं नाव आणि त्याच्या समोरील संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता निवड यादीमध्ये बघा, तुम्ही जर पाहिलं असेल नाव आणि समोर त्याची इथं नाव दिलेलं आहे बघा, रोल नंबर, तुमचा तालुका परळी तालुका आहे, नाव दिले तुमचं या रकान्यामध्ये, या रकान्यात लोकेशन नेम दिलेलं आहे, ठीक आहे, तुमचं गाव तिथंच कुठलं गाव आहे ते दिले, कॅटेगरी कुठली आहे, तुमचे मार्क किती पडले, दोन्ही मिळून मार्क एकत्रच दिले तुमचे
लेखीचे मार्क आणि मुलाखतचे मार्क दोन्ही एकत्र इथं दिले आणि इकडे रिमार्क व दिले प्रोव्हिजनली सिलेक्टेड. आता एक उदाहरण आपण बघूया. तर लिस्ट बघून घ्या, आपला टेलिग्रामचा ग्रुप बघा किंवा जो काय आपला पोलीस पाटीलचा ग्रुप आहे टेलिग्रामला बनवलेला, त्याच्यावरती मी ही लिस्ट टाकून देतो. बघा इथं नाव दिले, एक रोल नंबर दिलाय, तालुका दिलाय, त्यांचं नाव दिले गंगारडे रोहिन नाव आहे. ठीक आहे. आचार्य टाकळी गावाचं नाव आहे, कॅटेगरी ओबीसी आहे, टोटल 72 मार्क त्यांना पडलेत आणि प्रोव्हिजनली सिलेक्टेड. तुम्ही जर पाहिलं असेल त्या परळीच्या लिस्ट मध्ये जेवढे काय आहेत तर सगळ्यात जास्त एकच लिस्ट सध्या जाहीर आहे परळीचीच, बाकी उपयोगाची जी काय लिस्ट आहे ती लागन. तर सगळ्यात जास्त आपल्या बॅच मधले सिलेक्ट झाले दाखवतो तुम्हाला. आता पाहिलं त्याच्यानंतर बघा दुसरं गाव आहे. आता इथं बघा आचार्य टाकळी अनक्वालिफाईड ड्यू टू अब्सेंट फॉर इंटरव्ह्यू. आता याला 36 मार्क होते, इंटरव्ह्यूला हजर नव्हता. ठीक आहे. त्यानंतर दुसरं गाव आता आनंदवाडी, इथं हे आनंदवाडी गाव आहे, इकडे नाव इंगळे भागवत. ठीक आहे. एससीबीसी कास्ट आहे, 55 मार्क पडलेले आहेत आणि प्रोव्हिजनली सिलेक्टेड. बघा वरती 60 मार्क पडले तरी सिलेक्ट झालं नाही 72, कारण एका गावातून एकाचीच निवड असते. त्यानंतर पुढचं गाव आनंदवाडी झाले, आश्वलांबा नावाचं गाव आहे, जनरल. ठीक आहे. ढाकणे ईश्वर लक्ष्मण नाव आहे. किती मार्क आहे जनरल कॅटेगरी म्हणजे ओपनला जागा होती 75 मार्क आहे आणि प्रोव्हिजनली सिलेक्टेड. असं समोर नाव असेल तुमच्या प्रोव्हिजनली सिलेक्टेड तर समजायचं तुमचे पोलीस पाटील साठी निवड झालेली आहे. परंतु तुमचे मूळ कागदपत्र चेक केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन मध्ये तुमचं नाव असणार आहे. डॉक्युमेंट मध्ये तुम्ही बाहेर पडलात किंवा चारित्र्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल किंवा कुटुंबाचं प्रमाणपत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जास्त मुलं असतील तुम्हाला 2 पेक्षा, तिथं सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता. हे झालंय. थोडस खाली येऊ आपण. समान गुण कोणाला आहेत का त्यांनी दिलेलं. ओके. अब्सेंट, प्रोव्हिजनली सिलेक्टेड, प्रोव्हिजनल खूप सारे आहेत आपल्याच बॅच मध्ये. सगळे बीड मध्ये सरासरी एक 70% क्वेश्चन जशाल तसे होते. बघा प्रोव्हिजनल सिलेक्टेड, अब्सेंट, समान गुणाचं दिलंय त्यांनी. एकदा बघूया कुठं आहे का रकान्यामध्ये. ड्यू टू अब्सेंट अनक्वालिफाय दिलंय, ड्यू टू अनअब्सेंट. एक मिनिट थोडस घेऊ आपण. कुठल्या रकान्यात दिसतंय एकदा बघूया, म्हणजे सारखे गुण कोणाला आहेत का, असतील तर दिसेल आपल्याला. प्रोव्हिजनल सिलेक्टेड, अब्सेंट वाले भरपूर जण आहे. अब्सेंट प्रोव्हिजनली सिलेक्टेड म्हणजे कमी मार्कवाले सुद्धा खूप जण सिलेक्ट झालेले आहेत. 70 प्रोव्हिजनली सिलेक्टेड, 61 प्रोव्हिजनली सिलेक्टेड, 75. प्रोव्हिजनली सिलेक्टेड बघा तुमच्या नावासमोर आहे का, तर समजा तुमची पोलीस पाटील म्हणून निवड झालेली आहे. ठीक आहे. इथं बघा 55 मार्क आहेत. ठीक आहे. रिजेक्टेड ड्यू टू 3 चाइल्ड, 3 मुलं आहेत म्हणून त्यांचं रिजेक्टेड गेलं राहिलं. प्रोव्हिजनली सिलेक्टेड कंडिशनल म्हणून दिलेलं आहे इथं. ओके. पुणे SC कासारवाडी आहे. एकदा लिस्ट बघून घ्या ही तुम्ही सगळी पूर्ण लिस्ट. ठीक आहे. आपल्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला मी पाठवतो ही लिस्ट सगळी, एकदा बघून घ्या सगळ्यांनी. आणि ज्यांचं सिलेक्शन झालंय तर भरपूर जणांनी मेसेज केलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा मेसेज व्हॉट्सअपला करून द्या. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्या बीडवाल्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. चालेल, संपलं इथपर्यंत. याच्यामध्ये सहसा कोणाचे दिसले नाही समान गुण, कोणाला शक्यतो नाही दिसले, सगळे सिलेक्टेड आहेत. सिलेक्टेड बघा खाली जर पाहिलं असतील 86, 79, 57 ला सुद्धा सिलेक्ट झालेला आहे. 76 ला आहे, इथं 63 मार्कला सिलेक्ट झालेला आहे. थोडस वरती घेतलं तिथं 64 मार्क आहेत. त्याच्यानंतर इकडं 58 मार्क आहे. म्हणजे गावानुसार ही यादी कमी जास्त मार्कानुसार सिलेक्ट आहे. ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. ओके. जॉईन करून घ्या. थांबतो आणि सगळ्या बिलवाड्यांना शेअर करून द्या.